एकीकडे राज्यात काका पुतण्यांचे राजकीय हार्डवेअर महाराष्ट्रात बघायला मिळत असताना कणकवलीत मात्र काका पुतण्याच्या राजकीय दिलजमाईचा कणकवली पॅटर्न बघायला मिळत आहे। 2018च्या कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीत विद्यमान ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे खंदे समर्थक असलेले गौरव हरणे यांनी आपले काका बंडू हरणे यांच्या विरोधात नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती। अत्यंत अटीतडीच्या लढतीत मोठी लढत गौरव यांनी दिली होती। आज 6 वर्षांनंतर माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे आणि गौरव हरणे यांची आज राजकीय दिलजमाई झाली। आमदार नितेश राणेंच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन जिल्ह्याचा विकास केवळ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याच माध्यमातून होऊ शकतो या भावनेने गौरव हरणे यांनी आज राणेंच्या ओम गणेश निवासस्थानी भाजपात प्रवेश केला। यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी पंचायत समिती उपसभापती दिलीप तळेकर, माजी नगरसेवक अभि मुसळे, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, कलमाड उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, साकेडे उपसरपंच प्रज्वल वर्धम, प्रशांत राणे आदी उपस्थित होते। गौरवजी, आपण आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे, काय सांगाल? माननीय राणे साहेब आणि माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे आणि शहरात आता साहेबांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन निवडून आणण्यासाठी ताकदीने प्रयत्न करणार। गौरव हरणे आज भाजपामध्ये दाखल झाले आहेत। खरं म्हणजे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे असतील म्हणा किंवा तुम्ही स्वतः तुमच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रवेश केला आहे, काय सांगाल? आदरणीय नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या देशभरातील जे काम आहे आणि त्यांना साथ देणारे, समर्थ साथ देणारे आदरणीय सन्माननीय राणेसाहेब आणि इथले कार्यसम्राट आमदार नितेशजी राणेसाहेब यांच्या आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील, आमचे नगराध्यक्ष समीर नलावडे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली देश पातळीपासून कणकवलीपर्यंत जे काम केलं आहे आणि जे काम होऊ घातलेलं आहे आणि जे झालेलं आहे यावर प्रेरित होऊन आमच्या ज्या काय विरोधी पक्षातील जे नेते मंडळी किंवा पुढारी स्थानिक मंडळी असतील हे भारावून जाऊन आजचा हा प्रवेश आहे, लक्षात घ्या। आणि त्यामुळे कणकवली शहरात विरोधकांकडे आता काय थोडंफार काय उरलेलं होतं ते सुद्धा आता आम्ही घेतलेलं आहे। आज येत्या काही दिवसात सुद्धा असे प्रवेश होत राहतील, आपण बघत राहाल आणि या शहरातून या तालुक्यातून राणे साहेबांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याबाबतचा 2018चं नगरपंचायतचं इलेक्शन आणि त्या इलेक्शनमध्ये वॉर्ड नंबर 12मध्ये झालेली काका पुतण्याची लढाई, अर्थातच तुमच्यामध्ये आणि गौरव हरणेमध्येच निवडणूक झाली होती आणि त्यामध्ये बघितलं तर एक चुरशीची लढाई बघितली होती आणि आता हा तुमचा पुतण्या तुमच्यासोबत आला आहे, काय सांगाल? एक लक्षात घ्या की महाराष्ट्रात एका बाजूला काका पुतणे वेगवेगळे होत असताना राणे साहेबांच्या मतदारसंघात वेगवेगळे झालेले काका पुतणे तुम्हाला इथे एकत्र आलेले पाहायला मिळत आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।